महायुतीच्या निवडणुकीची चर्चा होती. काल संध्याकाळपर्यंत ठाकरे बंधू पुढे जाणार असं म्हणत होते, मात्र आज सकाळी त्यांच्या हाती भोपळा मिळालेला आहे. काय सांगाल, महायुतीचं जे पॅनल आहे त्यांना जास्त जागा मिळालेला आहे, यश मिळालेलं आहे? खरं म्हणजे पुढे जाणार मागे जाणार हे कोणी ठरवतं, जनता ठरवत असते. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे की जे काम करणार त्यांना पुढे न्यायचं, जे घरी बसणार त्यांना घरी बसवायचं. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की लोकांना विकास पाहिजे, लोकांना कल्याणकारी राज्य पाहिजे आणि लोकांना काम करणारे लोक पाहिजे आणि सर्व लोक आमचे काम करणारे आहेत. आणि म्हणूनच महायुतीच्या काळामध्ये जे पूर्वीचं महाविकास आघाडी सरकारमध्ये जे स्थगिती सरकार म्हणून त्याचं नाव घेत होते लोक, त्या ठिकाणी सगळ्या स्थगित्या, सगळे स्पीड ब्रेकर काढून टाकले आम्ही आणि एक प्रगती सरकार, एक समृद्धी राज्याला आणणारं समृद्धी सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि त्याचं काम वेगामध्ये सुरू आहे. दोष म्हणत होते, मात्र हे निवडणूक झाली आता इथं बॅलेटवर झाली. आता इथं काय म्हणणार, जिथे ईव्हीएमवर शंका घेतात, जेव्हा ते लोकसभा जिंकतात, इतर राज्याच्या निवडणुका जिंकतात, तेव्हा ईव्हीएम चांगलं असतं, निवडणूक आयोग चांगला असतो आणि जेव्हा हरतात तेव्हाच ईव्हीएम खराब, मग तिथं निवडणूक आयोगाला दोष देणं. आता तर ह्या निवडणुका बीएसटीच्या कुठल्या होत्या, त्या तर बॅलेट पेपरवर होत्या. मग आता काय म्हणणार, बॅलेट पेपरवर काय आरोप करणार? त्यामुळे शेवटी हे महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे. बिलकुल यामध्ये महायुतीने जे केलेलं काम आहे त्याची पोचपावती विधानसभेत आम्हाला दिली. 232 आमच्या लाडक्या बहिणींनी एवढा मजबूत त्यांना खऱ्या अर्थाने की जे काही त्यांनी योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केला, पण लाडक्या बहिणींनी 232चा मजबूत जोडा दाखवला. कारण 232 आमदार आले. आतापर्यंत कधी 232 आमदार महाराष्ट्रात आले नव्हते. त्यामुळे विकासाला महत्त्व, प्राधान्य दिलेलं आहे, कामाची पोचपावती दिलेली आहे आणि यापुढे येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील जनता कामाची पोचपावती देईल आणि विजय मिळेल. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मुंबईमध्ये ताकद ठाकरे बंधूंची वाढेल असं म्हटलं जात होतं, मात्र पहिलीच निवडणूक याला पराभवाला सामोरं जावं लागलंय ठाकरे बंधूंना. त्यामुळे मुंबई महापालिकेत देखील अशाच प्रकारे चित्र असण्याची शक्यता आहे. महायुती म्हणून काय चर्चा सुरू झालेली आहे. आता ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम जनता करत असते. हे सर्व सामान्य जनता जनार्दनाच्या हातात असतं आणि त्यामुळे कोणी काही म्हटलं तरी सुद्धा शेवटी जनता ही सर्वात महत्त्वाची आहे आणि जनता ठरवत असते. आणि म्हणून जनतेने जे ठरवलं ते आतापर्यंत झालंय. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जनतेने निर्णय घेतला आहे, जनतेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून आम्ही 80 जागा लढून 60 जागा जिंकलो. हा इतिहास आहे. आणि म्हणूनच काही लोक म्हणत होते एकही आमदार निवडून येऊ देणार नाही, तर आमचे 60 आमदार निवडून आले. त्यामुळे येणाऱ्या महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका देखील महायुती प्रचंड मताधिक्याने जिंकेल हे आपण निवडणुकांमध्ये जनता दाखवून देईल. धन्यवाद. थँक्यू. महाराष्ट्रामध्ये पावसाने हाहाकार माजवलाय, शेताचं नुकसान झालंय, नदी नाले